मित्रांनो, सध्या MS धोनीच्या बॅटिंग ऑर्डरवरून वादळ उठलंय। क्रिकेट एक्सपर्ट्सची देखील 2 गटांत विभागणी झाली आहे। एका गटाचे म्हणणे आहे की धोनीने नेहमीप्रमाणे फिनिशरचीच भूमिका बजावावी, तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की धोनीने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावे। ह्या चर्चांना उधाण आले ते CSK विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामन्याच्या निकालानंतर। सामन्यात चेन्नईचा 20 धावांनी पराभव झाला। मात्र ह्या सामन्यात MS धोनीने त्याच्या विंटेज धोनी स्टाईलमध्ये तुफान फटकेबाजी केली। पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार लगावला। केवळ 16 चेंडूंमध्ये 37 धावांची आक्रमक खेळी साकारणाऱ्या MS धोनीवर कौतुकाचा वर्षाव तर झाला, मात्र तो जर लवकर फलंदाजीला आला असता तर चेन्नईने मॅच सहज जिंकली असती, असे अनेक क्रिकेटर्स आणि क्रिकेट एक्सपर्ट्सचे मत आहे। स्टीव्ह स्मिथ म्हणतो की धोनीजवळ कमालीची हिटिंग ॲबिलिटी आहे। तो कमी चेंडूंमध्येच संघाची धावसंख्या तीव्र गतीने वाढवू शकतो, तेव्हा त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येणेच संघाच्या हिताचे ठरेल। मात्र ऑस्ट्रेलियाच्याच मायकल क्लार्कचे मत याहून वेगळे आहे। त्याच्या मते धोनीने फिनिशरचाच रोल व्यवस्थित पार पाडत राहायला हवा। मित्रांनो, ह्यावर तुमचे काय मत आहे? धोनीने कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे यंदाच्या IPL सीझनमधील सर्वात हॉट टॉपिक मुंबई इंडियन्स आणि त्याचा कर्णधार हार्दिक पांड्याबाबत। हार्दिक पांड्यावर कमालीची ट्रोलिंग केली जात आहे, मग मैदानात असो की मग सोशल मीडियावर। तसे तर रोहित शर्माला बाजूला सारून मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याला देणे कोणालाच रुचलेले नाही। त्यातल्या त्यात संघ अत्यंत निराशाजनक कामगिरी करतो आहे। 3 पैकी 3 सामने संघाने गमावले आहेत। अशात हार्दिकच्या नेतृत्व कौशल्यावरही प्रश्न उचलले जात आहेत। भारताचा माजी दिग्गज फास्ट बॉलर इरफान पठाणने हार्दिकवर तीव्र शब्दांत टीका केली आहे। ट्विटर म्हणजेच x.com वर प्रतिक्रिया नोंदवत इरफान पठाण लिहितो की तुमचा कर्णधार असो किंवा नेता, त्याने नेहमी अवघड गोष्टी कराव्यात अशी तुमची इच्छा असते। जर ते करण्यात तो अपयशी ठरला तर त्याचा संघ त्याची इज्जतच करू शकत नाही। ह्यात कुठलेच रॉकेट सायन्स नाहीये की संघातील सर्वश्रेष्ठ बॉलरने पहिले षटक टाकावे। मात्र बुमराहला पहिला ओव्हर द्यायचा सोडून हार्दिकनेच गोलंदाजीला सुरुवात केली। हे बघून नवल तर वाटलेच, मात्र असा निर्णय किती मूर्खपणाचा आहे हे देखील स्पष्टपणे दिसून आले। मित्रांनो, हार्दिक पांड्याची ट्रोलिंग थांबण्याचे नावच घेत नाहीये। क्रिकेट फॅन्स तो मैदानात दिसता क्षणी हुटिंग सुरू करतात। सोशल मीडियावर तर अनेक मीम्स त्याच्यावर बनले आहेत। मुंबईला लवकरात लवकर विजय मिळाला नाही तर ही ट्रोलिंग वेगळ्या लेवलवर जाऊ शकते। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे IPL स्टार सूर्यकुमार यादव बाबत। हर्नियाच्या सर्जरीमुळे तो एकही सामना खेळू शकलेला नाही। त्याच्या अनुपस्थितीत संघ सपशेल अपयशी ठरला आहे, तेव्हा तो लवकरात लवकर संघात सामील व्हावा अशी आशा मुंबई इंडियन्स फॅन्स करत आहेत। त्याच्या आरोग्याबाबत अपडेट पियुष चावलाने दिली आहे। आणखी काही सामने सूर्यकुमार यादव खेळू शकणार नसल्याचे पियुषने सांगितले आहे। मात्र सूर्यकुमारचे लवकरात लवकर संघात पुनरागमन अत्यावश्यक आहे, कारण आगामी T20 वर्ल्ड कप लक्षात घेता भारतीय संघात त्याची निवड होण्याकरिता IPL मध्ये त्याचा सहभाग आणि त्यात विलक्षण कामगिरी करणे देखील महत्त्वाचे आहे। मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट आहे यंदाच्या IPL मधील रायझिंग स्टार मयंक यादव बाबत। 21 वर्षीय हा वेगवान गोलंदाज विक्रम मोडत चालला आहे। उमरान मलिकचा एक विक्रम त्याने मागील सामन्यात मोडला। 155 किलोमीटर प्रति तास ह्या वेगापेक्षा जास्त वेगाने त्याने आतापर्यंत 3 वेळा चेंडू फेकला आहे। उमरान मलिकने एका IPL सीझनमध्ये अशी कामगिरी 2 वेळा केली होती। शिवाय सलग दुसऱ्या सामन्यात त्याने 3 विकेट घेतल्या आहेत। त्याच्या ह्या अफलातून कामगिरीचे ब्रेट लीने भरभरून कौतुक केले आहे। तो म्हणतो, त्याची बॉलिंग ॲक्शन नवी आहे, ज्याचा सामना कोणी केला नसेल। तसेच जर तुमच्याजवळ गतीसोबतच अचूक टप्पा असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। त्याचा चेंडू अनेक वेळा बॅटच्या वरच्या भागाकडे जातो, जिथे बॅटला स्टिकर लागले असते। अशात फलंदाजाला मोठा फटका मारणे अवघड बनते आणि फटका मारण्याच्या नादात तो आपली विकेट गमावून बसतो। नक्कीच ह्या गोलंदाजाचे करिअर इम्पॅक्टफुल राहणार आहे। मित्रांनो, मयंक यादवच्या गोलंदाजीबाबत तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच स्पोर्ट्स अपडेट्स मराठीत बघण्याकरिता व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।